सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून निघाली भव्य शोभायात्रा। महानुभाव पंथातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त बुलढाणा येथील महानुभाव गोपाल आश्रमावर भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव बुलढाणा यांच्या विद्यमाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे। या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय श्रीमद भागवत गीता ज्ञान स्पर्धा यांसह 2 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये महानुभाव पंथातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी राधाकृष्णाच्या वेशभूषा केलेल्या तरुण आणि तरुणीने बुलढाणा शहर येथील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते। गुजरातचा त्याग करून महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये विषमता, स्त्रियांचे शोषण, अनेक कुरूडी वगैरे त्यांच्यावर मात करण्यासाठी ते इथं आले आणि महाराष्ट्रात रुद्रपूरला येऊन गोविंद प्रभूपासून शक्ती स्वीकार करून त्यांनी आपलं कार्य आरंभ केलं। अमरावती, नांदेड वगैरे आंध्र प्रदेश वगैरे सगळ्या भागात फिरून त्यांनी अंधश्रद्धा, स्त्रियांचे शिक्षण सुरू केले, स्त्रियांना मोक्षाचा अधिकार दिला, जातीभेद निर्मूलन, समानता आणली आणि त्यावेळेला विषमतेमुळे लोकांमध्ये फाटाफूट झाली होती, अनेक धर्मांतर होत होते। ते धर्मांतर रोखण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विषमता दूर केली आणि समाजामध्ये शांतता निर्माण केली आणि त्या दृष्टीनं त्यांचे कार्य फार मौलिक आहे। असे हजारो लोकांनी जनजागृती करून लोकांमध्ये परिवर्तन केलं आणि समाजामध्ये शांतता निर्माण केली आणि त्या दृष्टीनं त्यांचं कार्य अमोलिक असल्यामुळं ते समाजाला माहीत झालं पाहिजे, समाज जागृत झाला पाहिजे, समाजामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे, स्थैर्यता निर्माण झाली पाहिजे, म्हणून हे अवतार दिन साजरा करण्याचे औचित्य आहे।